पण त्यांनी आपल्या श्रीवर्धनचा जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये, अमर सोमजाई मध्ये, तसेच जय भवानी भट्टीच्या माळ्यासाठी सुद्धा त्यांनी आपली सेवा दिलेली आहे। अशा गुणवान खेळाडूचा सुद्धा या ठिकाणी काही वेळातच आपण या ठिकाणी सन्मान करूच, परंतु आता या ठिकाणी नाणेफेक झाली आहे। नाणेफेक होते अमर सोमजाई वर्सेस जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान या ठिकाणी हा महत्त्वपूर्ण आणि क्वालिफाय सामना या ठिकाणी खेळला जाईल। जो विजयी होईल तो सेमीफायनल मध्ये जाणार आहे। तर एक जबरदस्त मॅच, सर्वजण नक्कीच साक्षीदार व्हाल। ठीक आहे, मॅचला सुरुवात होते। महत्त्वपूर्ण सामना चढायसाठी येतोय तो म्हणजे 8 नंबर जर्सी प्रदान केलेला नथुराम शिंदेचा सुपुत्र, त्याच्यासमोर 7चा डिफेन्स आहे। आणि या ठिकाणी काय घडतंय, परंतु इतका सुंदर क्षेत्ररक्षण अमर सोमजाईचा, पहिलाच गुण पहिल्याच चढाईमध्ये या ठिकाणी मानकरी ठरला अमर सोमजाई। परंतु एक कौतुकास चर्चा होणं फार गरजेची आहे की आपल्या श्रीवर्धन शहर मर्यादेमध्ये एक जय भवानी क्रीडा मंडळ भरपूर वर्षाच्या कालावधीनंतर तितक्याच दमदार पद्धतीनं या स्पर्धांमध्ये एंट्री मारलेली आहे। त्यासाठी टाळ्या होणे फार गरजेचं आहे। आयोजकांनी तर भरपूर टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण का आपल्यासाठी एक चांगला संघ, दर्जेचा संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी खेळताना पाहतोय। एक हलकी अशी चढाई करत विराज कदम माघारी परत, त्याला प्रत्युत्तर। सुंदर पकड अभिच्या माध्यमातून, त्यामुळे स्कोर आहे 2-0 इन फेवर ऑफ 2-0 इन फेवर ऑफ अमर सोमजाई। चढाईसाठी जातोय आक्रमक चढाईबद्दर शिवम आणि त्याच्यासमोर 5चा डिफेन्स। कौतुक करायला हवं ते प्रेक्षक वर्गाचं, इतक्या उशिरापर्यंत या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहे। त्यामुळे नक्कीच तुमचं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत असेल। एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा, खरोखर सांगतो कमी कालावधीमध्ये या मंडळानं आपली केलेली प्रगती कबड्डीमध्ये असू द्यात किंवा आयोजनामध्ये वाखाणण्याजोगी आहे। त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन असेल, ते म्हणजेच भैरवनाथ क्रीडा मंडळाचं। चढाईसाठी जातोय तो यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपण या स्पर्धांचा आनंद घेतो आणि या ठिकाणी खरोखरच अश्मितला पहिला गुण मिळतोय। या ठिकाणी देणगी प्राप्त होते आमचे दादा ऋषीनाथ महादेव दवटे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे। मंडळ अत्यंत ऋणी आहे। चढाईसाठी जातोय तो म्हणजेच एक नवखा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक आक्रमक निदान रेषेवर त्याचा खेळ या ठिकाणी खेळला जातोय करा, परंतु ती आक्रमकता असणं फार गरजेचं आहे, कारण आपण एक महत्त्वपूर्ण क्वालिफाय मॅच खेळतोय आणि या मॅचमध्ये आपल्याला एक चांगला खेळ सिद्ध करायचा आहे। चढाईसाठी जातो तो सिद्धा श्रुतिक माणी, त्याच्यासमोर 4चा डिपेंड आहे। यापूर्वी आपण यानंतर होणारा सामना, शेवटचा क्वालिफाय सामना, क्वार्टर फायनलचा सामना भैरवनाथ वर्सेस म्हसोबा। चढाईसाठी जातोय तो म्हणजेच, आणि हाही खरोखर जायात टिपलाय, खरोखर प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे, परंतु तितकाच चांगला डिफेन्स आहे। प्रयत्न अति क्षणापर्यंत करतोय आणि पंचांची व्हिसिल वाटतोय, एक गडी बाद होतोय तो म्हणजेच जय भवानी क्रीडा मंडळाचा। कालच्या स्पर्धेत सुद्धा अतिशय सुंदर खेळ केला होता जय भवानीच्या खेळाडूंनी, परंतु आज सुद्धा तितकाच चांगला दर्जेदार खेळ करावा लागेल जय भवानीच्या खेळाडूला, कारण या ठिकाणी मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आमच्या भट्टीच्या माळवरून आले, त्यामुळे त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं लाईन त्या ठिकाणी उपस्थित आहेत की नाही, त्यामुळे या सुपर रेडनं पुन्हा एकदा गुणसंख्या वाढते।
चढ्यासाठी जातो. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न शिंदे यांचा, परंतु या ठिकाणी निदान रेषेवर त्यांचा खेळ आहे. एक आक्रमक चढाई करावी लागेल का आपल्या संघासाठी, विजयासाठी आणि आपल्या गुणांचं खातं खोलण्यासाठी. अजूनपर्यंत गुणांचं खातं या ठिकाणी खोललं नाही, ते म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ या संघानं. असंख्य चाहते या ठिकाणी ही सामना, ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेली आहेत. त्यापैकी आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी सुद्धा वयोवृद्ध सुद्धा जे काही प्रेक्षक आहेत त्यांचं खरोखरच या ठिकाणी कौतुक असेल, त्यांचं या ठिकाणी स्वागत असेल आणि त्यांचं खरोखरच मी या ठिकाणी अभिनंदन करतोय की इतक्या थंडीमध्ये सुद्धा आपण या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलाय. प्रवीण पवार सुद्धा आपल्याला मैदानामध्ये दिसतात की ज्या स्पर्धा असतात, राज्यस्तरीय असो, जिल्हा असो, तालुका असो, नाहीतर आपली श्रीवर्धन मर्यादित रात्रीला उशिरापर्यंत राहणारा एक प्रेक्षक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय. त्यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते. नरू कदम यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते. तसेच जनार्दन करंजकर यांची सुद्धा उपस्थिती मैदानामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक ना अनेक असे कबड्डी दर्दी पाहायला मिळतात. चढ्यासाठी जातो तो अश्मित. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न हाताने आणि लाथेने गडी बाद करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी काय घडते ते पाहायचं आहे. परंतु आपल्यावर आलेलं जे काय सुपर रेड होताना पाहायला मिळते. लगातार 2 सुपर रेड अंबर समजायच्या माध्यमातून, त्यामुळे स्कोअर संख्या वाढत चालली आहे. डुवाल डायसाठी पाचारण केलं शिंदे यांना. बोनस ऑन आहे. बोनस मारणं एक क्रमप्राप्त असेल किंवा एक गुण तरी प्राप्त करणं फार सुंदर चवडा पक्कड या ठिकाणी सिद्धांत वाणी याच्या माध्यमातून. त्यामुळे पुन्हा एकदा दुसरा लोड. तर कालच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य होतं, परवाची स्पर्धा जी झाली म्हसोबाची त्यामध्ये खरोखरच टायगर अभिजिंदा आहे हे दाखवून देण्यात यशस्वी ठरला होता. तो म्हणजेच भरत अंजरलेकर. त्याने उत्कर्षाचं प्रतिनिधित्व केलं आणि खरोखर सांगतो की त्या आपल्या वयाची मर्यादा कधी नसते. आपल्या हौशेला, आपल्या इच्छेला आणि आपली जिज्ञासा ज्या कबड्डीबद्दल आहे ती व्यक्त करण्यासाठी तो मैदानात उतरला होता. आणि त्या खेळाच्या जोरावर खरंच क्वार्टर फायनलमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी सुद्धा जबरदस्त टाईप फाईट देण्यात यशस्वी ठरला होता उत्कर्ष क्रीडा मंडळ. चढाईसाठी जातोय तो साईनाथ पवार याची चढाई. एक अनुभवी खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि तो माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्यांना परवाची स्पर्धा गाजवली, खूप काही अपेक्षा होत्या. जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळच्या सर्व प्रेक्षक वर्गाला अतिशय सर्वांग सुंदर अशा चढाया त्याच्या पाहायला मिळाल्या होत्या. परंतु अजूनही त्याला या ठिकाणी आपली गुणांची कोंडी फोडताना अजून काही यश आलेलं नाही आहे. इतका चांगला फुटवर्क त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, परंतु मागे परतला. त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी शिवम वाणी. आज खरसेईला झालेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपला आई सोमजाई कृपा महिलांचा संघ त्या ठिकाणी द्वितीय स्थानावर पाहायला मिळाला. एक खरोखर सांगतो की श्रीवर्धनचा वारसा महिलांचा संघ, मुलींचा संघ सुद्धा तालुक्यामध्ये आपला डंका पिटवताना पाहायला मिळतोय. त्याबद्दल या मुलींसाठी सुद्धा यापूर्वी टाळ्या झाल्या असतील, आताही वाजवल्यात तरी काही कमी होणार नाही आहे. चढाईसाठी जातोय तो म्हणजेच जय भवानीचा चढाईबद्दल बोनस ऑन आहे. अतिशय सुंदर फुटवर्क आहे, परंतु या ठिकाणी बोनस आणि खेळाडूंना चकवणं ही कला येणं फार गरजेचं आहे. टाइम ऑफ होतोय, मध्यांतर होतोय. गुणसंख्या आहे 0-18. आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पंच म्हणून पाहायला मिळते ते म्हणजेच सिद्धेश पिसाट, राजू सिद्धेश पिसाट, राजू शहापूरकर आणि केतन माळी हे पंच पॅनल आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने लाभलंय.
आणि आजच्या या स्पर्धा खरोखरच यशस्वी होण्यामध्ये आम्हाला असंख्य देणगीदारांनी ते या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहित केलं आहे, पुरस्कार ते लाभलेले आहेत. आणि त्याहीसाठी ही स्पर्धा होण्यासाठी ज्यांनी फार महत्त्वाची, त्यामुळे खरोखरच या ठिकाणी दर्दी सुंदर पक्कड करताना या ठिकाणी सिद्धांत वाणी हा दुसरा चवडा पक्कडचा ॲटम्प्ट या ठिकाणी पाहिला चढासाठी येतोय, तो म्हणजेच राज पवार. राज पवारच्या समोर आपल्याला पाहायला मिळतं 6चा क्षेत्ररक्षण बोनस ऑन आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न नक्की राज करतोय, परंतु या ठिकाणी बोनस ऑन आहे, बोनस काही मिळत नाही आहे. त्यासाठी एक फुटवर्क फार गरजेचं आहे आणि ते फुटवर्क या ठिकाणी पुन्हा एकदा गुण प्राप्त होतोय. गुणसंख्या वाढत जाते, गुणांची कोंडी फोडणं फार गरजेचं आहे. चढ्यासाठी येतोय तो म्हणजेच पवार, देवेश पवारच्या माध्यमातून पहिला गुण प्राप्त होतोय. जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ या संघाला पहिला गुण प्राप्त झालाय. एक आत्मविश्वास या ठिकाणी नक्कीच दुणावेल, तो म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळचा. परंतु या ठिकाणी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे, ते म्हणजे अमर सोमजाईचं. 6-1 अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. उद्या होणारी 26 जानेवारीची आपल्या मित्राची आठवण म्हणून उद्या या कबड्डी स्पर्धा सोमजाई देवीच्या मंदिराच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहावं अशी मी विनंती या ठिकाणी करतोय. मी विनंती करतोय आदेश बिरकुड, निलेश भुवड, सागर गुरव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं आहे. तसेच या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले राजू रिकामे हे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. चढचढी येतोय तो म्हणजेच जर्सी नंबर बोनस ऑन आहे. हा जबरदस्त ॲटम होता, परंतु या ठिकाणी चढ्यासाठी येतो, याची पकड होते का ते पाहिजे आहे. पकड झाली तर नक्कीच या ठिकाणी एक चांगली संधी प्राप्त होईल, ती म्हणजेच जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ या संघाला. परंतु या ठिकाणी काही रिक्स न घेता, काही कोणताही धोका न पत्करता या ठिकाणी वेळेचा पुरेपूर वापर करत माघारी परततोय. या ठिकाणी अनिल कोजवे यांची सुद्धा आपल्याला उपस्थिती जाणवते, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. चढ्यासाठी जातोय तो म्हणजेच वारंवार ज्याच्या चढ्या आपण पाहतोय, परंतु या ठिकाणी डुवाय डायसाठी पाचारण केलं, खोलवर चढाई आणि या ठिकाणी काय करतोय ते पाहायचं आहे. पण तितकाच चांगला सुंदर डिफेन्स या ठिकाणी प्रयत्न केला, तो म्हणजेच सिद्धांत वाणीनं आपल्या संघासाठी एक गुण प्राप्त करून देतोय. पुढची चढाई पाहायला मिळते, ती म्हणजे राज पवार याची डुवाय डायसाठी पाचारण केलंय. राज पवार त्याच्यासमोर 5चा डिफेन्स आहे आणि या ठिकाणी करो या मोरो, या ठिकाणी खरंच आपला पूर्ण अनुभव या ठिकाणी पणाला लावलाय आणि आपल्यावर आलेले संकट होतं ते दूर केले 2 गुणांनी. चढायसाठी येतोय तो म्हणजेच जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळा. या ठिकाणी काय घडते पाहायचं आणि या ठिकाणी सुपर रेड होते का ते पाहायचं आहे. 4 गडी बाद केले सुपर रुपर रेड, याबद्दल भरत आपल्याला काय 100 रुपयाचा पारितोषिक आहे. भरत अंजारलेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. बोनस ऑन आहे, बोनस प्राप्त होतंय का. तसेच अमोलजी कदम यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक. एक आपल्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी हे मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत असते. तर आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी खरोखरच हा सुंदर आयटम आहे. आणि या ठिकाणी काय घडतंय, या ठिकाणी शेवटच्या क्षणात काय घडतं ते बघायचं आहे.
देवेश पवारच्या पकडीनंतर या सामन्याचं चित्र पालटलंय. बोनस ऑन आणि या ठिकाणी सुद्धा सुंदर पकड आणि त्यामुळे आता लोणाचा धोका आहे. मयुरेश्वर मयेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. श्रुतिक वाणी याची चढाई या ठिकाणी खरोखर दर्दी प्रेक्षक वर्ग या सामन्याचा शांततेने आनंद घेतोय. रनिंग हँड टच करत या ठिकाणी गुण प्राप्त करून घेतोय की आपल्या संघासाठी जे पाहिजे या ठिकाणी नक्कीच गुण प्राप्त होणार आहे. तो श्रुतिक वाणीला अमर सोमजाईला त्यामुळे एक लोन देण्यात नक्कीच यशस्वी ठरलाय. 200 रुपयाचं पारितोषिक आहे. एका चढाई 4 गडी बाद केल्यानंतर खरोखरच सांगतो की या ठिकाणी कौतुकास पात्र ठरलाय. आणि या ठिकाणी देवेश 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 आणि देवेशने गुण गमावलाय. ॲडव्हान्स टॅकल करण्याच्या नादात या ठिकाणी तुम्ही गुण गमावताय. सामन्यावर पूर्णपणे पकड जरी असली तरी सुद्धा या ठिकाणी आपली हार मारलेली नाही आहे. ती म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ या संघानं प्रयत्न करणं आणि प्रयत्नानंतर येणारं यश हे खरोखरच आपल्याला फार महत्त्वाचं असं. आणि या ठिकाणी सुपर रेड होताना पाहायला मिळते. कोपरा रक्षक मध्यरक्षकाची फळी या ठिकाणी भेदून 3 गुण प्राप्त केलेत. ते म्हणजेच श्रुतिक वाणीनं टाइम ऑफ मिळवला आहे. पुढील सामना म्हसोबा वर्सेस यजमान भैरवनाथ ए. दोन्ही संघांना लास्ट अँड फायनल कॉल. आपण त्वरित मैदानाकडे यायचं आहे. या ठिकाणी उद्या सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत हजर राहायचं आहे, कॉलेजला हजर राहायचं आहे. उद्या आपला रिपब्लिक डे आहे, प्रजासत्ताक दिन आहे. त्यासाठी सर्वांनी त्या आपल्या झेंड्याला सलामी देण्यासाठी जायचं आहे. परंतु या ठिकाणी काय घडते ते पाहायचा सुंदर प्रयत्न होता. खरोखरच कौतुकास पात्र ठरतोय तो म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ. पण तो क्षेत्ररक्षण भेदलंय आणि या ठिकाणी 3 गुण प्राप्त होते. पुन्हा एकदा सुपर रेड. प्रयत्न चांगला होता परंतु तितकाच आपलं आलेलं संकट भेदलंय. ते म्हणजेच अमर सोमजाईच्या चढाई बाद दरात. त्यामुळे 3 गुण प्राप्त झाले. चढाईसाठी जातोय खोलवर चढाई. या ठिकाणी अश्मित गुण प्राप्त करून घेतोय. आपल्या संघासाठी 1 गुण नक्कीच मिळणार आहे. या ठिकाणी संस्कार पवार म्हणजे या सामन्याचं वैशिष्ट्य की 3 पवार मैदानामध्ये पाहायला मिळतात. संस्कार पवार याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. निदान रेषा रोखली आहे. एक आक्रमकपणा या ठिकाणी दर्शवताना आपल्याला पाहायला मिळते. टो टच करण्याचा प्रयत्न आणि सुंदर पकड. 1 गुण मिळणार आहे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ या संघाला. सामना अधिकाऱ्यांनी शेवटची 2 मिनिटं घोषित केली आहे. एक रंगत आणण्याचा प्रयत्न नक्की केला जातो. या ॲडव्हान्स टॅकल 1 गुण गमावला आहे. त्यामुळे नक्कीच या सामन्यावरची पकड ढिली करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. स्कोर 33-14 जरी असला, लाईव्ह स्कोर काही दिसत नाही इथून. आणि या ठिकाणी नक्कीच 1 गुण प्राप्त. ज्याला 200 रुपयाचा पारितोषिक लाभलंय तो चढाई बहादर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्या समोर 7चा डिफेन्स आहे. देवेश पवार या ठिकाणी आणि या ठिकाणी खरोखर चतुरत्र चढाई 1 गुण प्राप्त होतोय.
चढ्यासाठी जातोय तो म्हणजे सिद्धांत वाणी आणि काही क्षण उरलेले आहेत आणि या ठिकाणी खरोखर सांगतो सिद्धांत वाणी तर एक गुण आणि या ठिकाणी सामना संपल्याचं जाहीर केले पंचाने या विजय संघाचं अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर खेळ केला ज्यानं आपल्या संघासाठी फार महत्त्वपूर्ण गुण प्राप्त केले त्या खेळाडूचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. रोख रक्कम ₹200